लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 23 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सर्वत्र सुरू आहे. चोपडा पंचायत समितीचे लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारात पेंडॉल टाकून बेमुदत काम बंद आंदोलन केले आहे. यावेळी वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे, लिपिक संवर्ग संघटनेचा विजय असो, मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाच्या, असे घोषणा देण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगितले. लिपिक वर्गीय संघटनेचा विजय असो. पदोन्नतीचा स्तर कमी झालाच पाहिजे. पदोन्नतीचा स्तर कमी झालाच पाहिजे. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. वेतन त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. 23 तारखेपासून आमचा बेमुदत संप पुकारलेला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. तुमच्या प्रमुख मागण्या कुठल्या आहेत? आमच्या मागण्या वेतन त्रुटी दूर करायच्या आहेत. चौथ्या वेतन आयोगापासून शिक्षक आणि ग्रामसेवक कर्मचारी व लिपिक कर्मचारी यांचे सारखे वेतन होते, परंतु 5वा वेतन आयोग लागला तेव्हापासून आमच्या वेतन स्तरामध्ये खूपच तफावत झालेली आहे. आमचं सुरुवात ही S6 पासून होते, ग्रामसेवक कर्मचाऱ्यांचे S8 पासून होते आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची S10 पासून होते सुरुवात. आम्हाला जेव्हा 10 वर्षानंतर जे वेतन मिळतं तेव्हा त्यांना स्टार्टला सुरुवात राहते त्यांचं वेतन. हे आंदोलन किती दिवस चालणार? आता आमच्या मागण्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप पुकारला गेलेला आहे.